आता एक राजकीय मोठी बातमी समोर येते। अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा सवाल हा उपस्थित होतोय, कारण अजित पवारांचे पीए हे राजभवनावर दाखल झालेत। त्यामुळे राजकीय भूकंप पुन्हा एकदा होणार का, पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा होणार का, अशा चर्चा मात्र आता रंगू लागल्यात। अजित पवारांचे पीए राजभवनात दाखल झालेत। अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। गेल्या काही दिवसात अजित पवार यांचा या संदर्भातील वागणं आणि त्यानंतर अजित पवार मध्ये नॉट रिचेबल होणं, या सगळ्या घडामोडीनंतर ही मोठी राजकीय बातमी समोर येते। थोड्याच वेळात अजित पवार यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती। या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वच बडे नेते, आमदार, खासदार हे उपस्थित होते। त्यानंतर अजित पवार यांचे पीए हे राजभवनावर गेलेले आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? अजित पवारांचे पीए हे राजभवनावर दाखल झाले। थोड्याच वेळात अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर ही बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का? पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा होणार का? नक्कीच आपण पाहतोय एकच चर्चा जी आहे सध्या सुरू आहे की अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदावरती जागा हवी होती आणि त्यासाठी आज सगळेच आमदार जे आहेत ते देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले। सकाळी 11 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू झाली, मात्र तब्बल आता 3 ते 3.5 तासानंतर आता हे सगळेच आमदार जे आहेत ते देवगिरी बंगल्याहून थेट आता राजभवनाकडे निघालेले आहेत। मात्र शपथविधी साठी हे सगळेच आमदार जे आहेत ते गेलेले आहेत असं सांगण्यात येत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर अजित पवार अद्यापही देवगिरी बंगल्यामध्ये आहेत, मात्र बाकीचे जे इतर आमदार आज सकाळी देवगिरी बंगल्यावरती दाखल झाले होते त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असो, हसन मुश्रीफ असो, छगन भुजबळ असो, किरण लहामटे, निलेश टंके, धनंजय मुंडे हे सगळेच आमदार जे आहेत ते सध्या आता राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत। नेमकं काय आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी घेतात की नाही हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्या देवगिरी बंगल्यामध्ये आपण पाहू शकतो की अजित पवार अद्यापही आहेत, काही जे आमदार आहेत ते निघालेले आहेत या ठिकाणाहून। जगदीश, आपण पाहू शकतो खरं तर यापूर्वी ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती अजित पवारांनी 1 दिवसासाठी घेतली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की राज्यामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडल्या होत्या। जी मीनाक्षी, तू अशीच आपल्यासोबत जोडली गेली राहा। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि लोकमतचे संपादक संजय आवटे सर जोडलेले आहेत। संजय सर, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का? एकूण ज्या घटना आता दिसत आहेत त्याचा अर्थ सुस्पष्ट आहे की काहीतरी फार मोठी उलथापालथ होते आहे जी, आणि अशा प्रकारची उलथापालथ होईल असा अंदाज खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून येत होता। त्यामुळे मला तसं दिसतंय की आता यावेळी ज्याला तुम्ही भूकंप म्हणता आहात किंवा काही वेगळं घडतंय असं म्हणता आहात तर ते घडू शकतं। एक म्हणजे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करण्याची आपली इच्छा नाही असं अजित पवारांनी यापूर्वीच सूचित केलं होतं। दुसरं म्हणजे पक्षामध्ये मला काहीतरी काम द्या, जबाबदारी द्या असे ते म्हटले होते। याचा अर्थ पक्षात त्यांना जबाबदारी मागावी लागते, म्हणजे पक्षात त्यांना कोणी विचारत नाही किंवा त्यांना काही स्थान नाही, अशा प्रकारची सुद्धा चर्चा अर्थातच सुरू झाली होती। हा दुसरा मुद्दा। तिसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच सगळ्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण बघितल्या तर कार्याध्यक्षपदी, राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही सगळी जी काही रचना आहे आणि शिवाय राजीनामा नाट्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच अजित पवारांची प्रचंड कोंडी झाली आणि अजित पवारांना पक्षामध्ये काही फार स्थान नाही असं सूचित झालं होतं। क्रमांक 1। दुसरा जो मुद्दा आहे, देवेंद्र फडणवीसांनी अलीकडच्या कालावधीमध्ये काही संबंध नसताना पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुढे आणला आणि त्यावर शरद पवारांनी सुद्धा भाष्य केलं। त्यामुळे पहाटेचा शपथविधी जो काही झाला तर तो त्याच्यामध्ये शरद पवारांचा पाठिंबा होता आणि नंतर मात्र शरद पवारांनी अचानकपणे घुमजाव केलं। अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस बोलले होते, त्याला शरद पवारांनी पण उत्तर दिलं होतं। पण एकूण पुन्हा पहाटेचा शपथविधी ही चर्चा सुरू होण्याचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं। पण एकूण काहीतरी घडतंय आणि अजित पवार विशेषतः सातत्याने जे बोलत होते, देवेंद्र फडणवीस जे बोलत होते, त्यामुळे काहीतरी समीकरणं बदलत आहेत। अजित पवार वेगळा आणि मोठा निर्णय घेत आहेत। खरं म्हणजे राजीनामा नाट्य काही घडलं शरद पवारांचं, शरद पवारांनी राजीनामा दिला त्याच कालावधीमध्ये अजित पवार जाणार भाजपसोबत अशी चर्चा सुरू झाली होती। पण त्या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार थांबले। तेव्हा असं वाटलं होतं की प्रत्यक्षामध्ये हा निर्णय जो आहे अजित पवारांनी तो रद्द केला, पण अजित पवारांनी हा निर्णय रद्द केला नव्हता तर तो फक्त पोस्टपोन झाला होता, तो पुढे ढकलला गेला होता। योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा अजित पवार तेच करणार हे स्पष्ट होतं। मला असं वाटतं की आता साधारणपणे एक दिसतंय की विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार असतील असं काही मला वाटत नाही। आता अजित पवार काही जुळवाजुळव करतायत असं पण दिसतंय। शरद पवार आज जे माध्यमांशी बोलतायत, काल जे माध्यमांशी बोलले त्यावरून पण हे सूचित होत आहे
की जे काही सगळं चाललंय ते काही फार आलबेल नाहीये. आणि असं जर असेल तर अजित पवारांना काहीतरी निर्णय घेणं भाग होतं आणि तो निर्णय त्यांनी कदाचित घेतलेला आहे का ते बघितलं पाहिजे. पण मला एकूण असं दिसतंय की आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोठी गंभीर मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामध्ये एक असं स्पष्टपणे जाणवतं आहे ते म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून विरोधी पक्षनेतेपद सोडून सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता अर्थातच नाकारता येत नाही. आता ज्या घटना घडतायत त्यावरून हे असा अंदाज बांधायला बऱ्यापैकी जागा आहे असं मला वाटतं. मात्र आवटे सर, थोड्याच वेळापूर्वी मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक होते. त्या बैठकीला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत. तर दुसरीकडे त्याच वेळेला पुण्यामध्ये शरद पवार यांची बैठक पत्रकार परिषद होतीये. याकडे कसं बघता येईल? आणि अगदी तुमचा योग्य मुद्दा आहे. मुळामध्ये या सगळ्या बैठका सुरू आहेत आणि त्याच वेळी शरद पवार पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलतायत, पत्रकार परिषद घेत आहेत. हे सगळं जर घडतंय मला असं दिसतंय की एकूण मुळामध्ये सगळीकडूनच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू असणार आहे. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्लेयर, महत्वाचा खेळाडू जो होता तो अजित पवार. आणि सातत्यानं तुम्हाला आठवत असेल म्हणजे जेव्हा शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 2019ला, तेव्हा पूर्ण स्क्रीनवर शरद पवारच होते. आणि अचानकपणे अजित पवारांनी राजीनामा दिला आमदारकीचा आणि त्यांनी शरद पवारांची स्क्रीन स्पेस खाऊन टाकली. त्यानंतरही अशा अनेक घटना घडल्या, अनेक गोष्टी घडल्या. पहाटे झालेला शपथविधी आता त्याचा सगळ्यात पुढचा एपिसोड होता. हे सगळ्यानंतर अजित पवार अस्वस्थ आहेत. अजित पवार काहीतरी निर्णय घेणार. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काहीतरी धुमसत आहे अशा प्रकारची चर्चा सुरू होत होती. ती चर्चा सुरू व्हायची, तिला बळ मिळायचं आणि लगेच ती चर्चा थांबायची. त्या दरम्यानच्या काळात काही गोष्टी घडायच्या. पण मला असं वाटतं मागेही मी असं म्हटलं होतं आणि ते मी पुन्हा म्हणतोय. तुमच्या वाहिनीवर बोलताना मी म्हटलं होतं आणि अन्य वाहिन्यांवर बोलतानाही म्हटलं होतं. मी ते विधान पुन्हा करतोय. ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांची निकाली कुस्ती कधीतरी होणार आहे. कारण प्रत्येक वेळी ती कुस्ती थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक वेळी कोणीतरी माघार घेतं, प्रत्येक वेळी काहीतरी घडतं. तरी निकाली कुस्ती होणार आहे. आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे. अजित पवारांना एक नक्कीच आहे की अजित पवार हे महत्वाकांक्षी नेते आहेत. अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांशी असणारं सख्य हे काही लपून राहिलेलं नाही. त्यांच्याने देवेंद्र फडणवीसांचे एकूण टर्म चांगले आहेत, त्यांचा संपर्क आणि संवाद चांगला आहे आणि त्याच्यामुळे ते दोघे संवाद करत असतात. आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा पहाटेच्या शपथविधीच्या वेळी सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अगोदरपासून संपर्कात होते. शरद पवारांनी त्यांच्या ताज्या पुस्तकामध्ये म्हणजे लोकमागे संघातीच्या नव्या आवृत्तीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा नेहरू सेंटरची बैठक सुरू होती तिन्ही पक्षांच्या नेत्यांची, तेव्हा त्या बैठकीतूनच अजित पवार उठून गेले आणि मी देवेंद्र फडणवीसांना भेटतो आहे असं मला सांगून ते गेले होते. अर्थात ते गेले म्हणजे लगेच शपथ घेतील असं मला वाटलं नव्हतं वगैरे, हा मुद्दा वेगळा असं ते म्हणाले. पण मुद्दा असा की एकूण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क आणि संवाद आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो अर्थातच आपल्याला माहिती आहे की बाकी सगळ्या यंत्रणांचा वापर आणि त्यामुळे भाजप सोबत असणं हे अधिक सुरक्षित आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अजित पवारांसारख्या महत्वाकांक्षी नेत्याला पक्षामध्ये आपलं स्थान किती महत्वाचं आहे हा मुद्दा फार महत्वाचा होता. आणि आता अलीकडच्या कालावधीमध्ये जी फेररचना झाली त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर ज्या रचना झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला नक्की कुठलं स्थान आहे असाही प्रश्न त्यांना पडला. ठीक आहे आवटे सर, मी तुम्हाला वेळेअभावी थांबवतोय. मात्र धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण विश्लेषणाबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल. आपल्यासोबत शीतल पवार सकाळच्या कार्यकारी संपादक जोडलेले आहेत. शीतलताई, आत्ताची अपडेट अशी आहे की अजित पवार राजभवनाकडे गेलेले आहेत. सोबतच मुख्यमंत्री सुद्धा राजभवनाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. हे अपडेट आहे. कसं पाहता या संपूर्ण राजकीय घडामोडींकडे? अजित पवार अस्वस्थ अशा बातम्या होत्या, पण ते इतका टोकाचा निर्णय घेतील असं मला व्यक्तिगत पातळीवर वाटलं नव्हतं. पण मला वाटतं की आता पक्ष म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अगदी मागच्या 2 दिवसात आपण सुप्रिया सुळे ज्या अग्रेसिव्हली त्यांच्या वाढदिवसानंतर ऍक्टिव्ह होऊ बघतायत सगळ्या पॉलिटिक्समध्ये कार्याध्यक्ष झाल्यानंतर, मला वाटतं की त्यानंतर ही अस्वस्थता टोकाला गेली असावी हे त्याचं एक प्रमुख कारण मला वाटतं. आणि राष्ट्रवादी ह्या पक्षाला जर आपण अनेक वर्ष बघितलं असेल तर सत्ता ही किती त्या पक्षासाठी अपरिहार्य राहिलेली आहे त्यांच्या एकूणच राजकारणासाठी. ते एक दुसरं महत्वाचं कारण वाटतं. कारण सोशल मीडियावर जी यादी व्हायरल होते दादांसोबत असलेल्या नेत्यांची त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दादांना मानणारा नवा वर्ग आणि अनेक वर्ष सत्तेत असलेला जुना वर्ग असं दोघं त्याच्यामध्ये दिसतात. तर हे दुसरं कारण वाटतं. तिसरं अजून शरद पवारांची नेमकी या सगळ्याकडची बघण्याची भूमिका काय आहे हे अजून याच्याबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये. कारण ते पुण्यात आहेत आणि या सगळ्या घडामोडी मुंबईमध्ये घडतायत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया बघणं औत्सुक्याचं असेल. कारण गेले 2-3 दिवस त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना
निशाण्यावर घेतलेला आहे. आणि 19लाही आपण जे राजकीय इक्वेशन बघत होतो तर त्याच्यामध्ये पवार फडणवीस हे इक्वेशन फार सौख्याचं राहिलेलं नाही असं आपण बघितलंय. त्यामुळे नक्कीच शिंदेच्या पुढाकाराने हे सगळं घडत आहे का, याच्यामध्ये फडणवीसांचा काय रोल काय आहे आणि नेमकं शरद पवार याच्यावर काय भूमिका घेतात ते याच्याकडे याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचं काय होईल तो विरोध कायम ठेवूनच पवार त्यांच्या कारण त्यांनी पुन्हा सांगितले की ते शीतलजी एक ब्रेकिंग येते ती ब्रेकिंग घेतो आणि पुन्हा तुमच्याकडे येतो. एक ब्रेकिंग बातमी समोर येते. अजित पवार हे राजभवनावर दाखल झालेले आहेत. याआधी त्यांचे पीए हे राजभवनावर गेले होते. मात्र आता अजित पवार सुद्धा राजभवन येथे दाखल झाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा राजभवनाकडे जात आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढच्या काही तासात वेगळं समीकरण असेल का, राष्ट्रवादी सुद्धा शिवसेनेप्रमाणे फुटणार का, असे अनेक प्रश्न समोर उभे राहत आहेत. तर आताची ब्रेकिंग बातमी समोर येते. अजित पवार हे राजभवनात दाखल झाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे राष्ट्रवादीचे 9 मंत्री शपथ घेणार का, अशी सुद्धा चर्चा आता रंगू लागली आहे. अजित पवार हे राजभवनात दाखल झाले. त्यामुळे पुढच्या काही तासात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार का, याकडे तर साऱ्यांचं लक्ष आहे. अजित पवार हे राजभवन येथे दाखल झालेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे घडणार का, अधिक माहिती घेऊया. आपले आउटपुट एडिटर मनोज भोयर सर आपल्यासोबत जोडलेत. मनोज सर, पुढच्या काही तासात राज्याच्या राजकारणाचं समीकरण हे पूर्णपणे वेगळं असेल का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ पाहायला मिळते. अत्यंत बेभरवशाचं राजकीय चित्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचं पद हे सोडायला तयार आहे, पक्षामध्ये सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली. एकीकडे या सगळ्या हालचाली सुरू असताना शरद पवारांनी पुण्यामध्ये एक मोठी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेवरती सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. 6 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाध्यक्षपदाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता असं पवारांनी सांगून त्यांनी हे सूचित केलं की या बैठकीबद्दल मला माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असून जर अजित पवारांनी बोलावलेली बैठकीची कल्पना त्यांना नाही आणि ते म्हणतात की अजित पवार हे बैठक विरोधी पक्षनेते म्हणून घेऊ शकतात, तर विरोधी पक्षनेते नेत्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होणाऱ्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणत्या कारणास्तव उपस्थित राहतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रफुल्ल पटेल त्यानंतर सुप्रिया सुळे हे दोन्ही महत्त्वाचे नेते आणि अलीकडच्या काळामध्ये झालेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून ते जबाबदारी पार पडतायत आणि या ठिकाणी हे दोन्ही नेते उपस्थित होते. अजितदादा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार का, ते उपमुख्यमंत्री होणार का, सरकारमध्ये सामील होणार का, राष्ट्रवादीचे 9 मंत्री हे शपथ घेणार का, असे सर्वच महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि केवळ हे मुद्दे नव्हे तर राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी देणारे आहेत. राज्याला या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीला 1 वर्षाचा काळ हा पूर्ण झालेला आहे आणि हे सगळं होत असताना सातत्यानं ही कुजबूज सुरू होती की अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटाला समर्थन देतील. पण या सगळ्या बातमीने शिंदे गट अस्वस्थ झाला होता. अजित पवारांनी एकटं यावं, त्यांनी आपल्या आमदारांना सोबत घेऊन येऊ नये तर त्यांचं स्वागत असेल असं संजय शिरसाट शिंदे गटाचे नेते सुद्धा म्हणाले होते. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हे दोघेही राजभवनाच्या दिशेने रवाना झाले अशी एक महत्त्वाची बातमी येत आहे. अजितदादा स्वतः राजभवनवर पोहोचले ते कोणत्या कारणास्तव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक ही केवळ आणि केवळ जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आणि जर पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जर होत असेल तर मग राजभवनवर थेट जाण्याचं कारण काय आणि अशा प्रकारची बातमी आल्यानंतर स्वतःबाबत काय चर्चा राजकारणात होऊ शकते याची पूर्ती कल्पना अजितदादांना आहे आणि ती असून देखील अजितदादांनी राजभवनवर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे अजित पवारांचे पी आधी पोहोचले, भुजबळांचे पी आधी पोहोचले आणि नंतर अजितदादा हे दाखल झाले. ही सर्व दृश्य आपल्याला दिसत आहेत. मात्र मनोज सर, एकीकडे गेल्या 2-3 तासापासून मुंबईत राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष पदासाठीची बैठक आहे अशी माहिती समोर येत होती. या बैठकीला बडे नेते सोबतच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या आणि शरद पवार हे पुण्यात आहेत, त्यांची पत्रकार परिषद तिकडे पार पडली. मात्र त्यानंतर ही घटना घडतीये. अजित पवार अचानक राजभवनाकडे जात आहेत, याचा अर्थ कसा घ्यायचा? एकीकडे अजितदादा काय म्हणाले, मी विरोधी पक्षनेतेपद सोडून मी पक्षामध्ये सक्रिय होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. अजितदादांना काही छोटा कार्यकर्ता म्हणून पक्षात सक्रिय करून घेता येणार नव्हतं. त्यांना या पक्षाची राज्याची निवडणुकीच्या दृष्टिकोनातून धुरापूर्ण त्यांना सोपवावी लागली असती. तसं मात्र ते होत नव्हतं. अशी माहिती येते की अजितदादांनी अल्टिमेटम दिला. अल्टिमेटम मान्य न केल्यास दादा नाराज झाले. 1 जुलैपर्यंतचीच वेळ फक्त अजितदादांनी दिली होती.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळ हे सुद्धा पक्षाचे दिग्गज नेते आहे आणि असं असून देखील सुद्धा अजितदादांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर अगदी 1-2 दिवसातच भुजबळ म्हणतात की पक्षाची कमान ही ओबीसी नेत्यांकडे सोपवावी लागेल, कारण जर विरोधी पक्ष नेतेपद हे जर मराठा समाजाकडे असेल तर काँग्रेस आणि भाजपप्रमाणे या राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ही ओबीसी चेहऱ्याकडे सोपवावी, कारण ओबीसीचं राजकारण, ओबीसींची मतं, ओबीसींचे मुद्दे हे राज्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आता मुद्दा असा आहे की एकीकडे भुजबळ वेगळं मत व्यक्त करताय, अजित पवारांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पण खूप वेगवेगळे मुद्दे आले, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. ज्या गोष्टीची चर्चा ही सुरू होती ती आता जोरात सुरू आहे, ती म्हणजे अजित पवार शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील होणार का, आणि जर ते सामील झाले तर मग शिंदे नाराज असतील का, किंवा शिंदेची नाराजी ही दूर केली गेली आहे का. या सगळ्याच गोष्टी शिंदेच्या कानावर असल्यामुळे आणि त्यांच्या नेत्यांच्या कानावर असल्यामुळे मधल्या काळामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये सुद्धा जोरदार हालचाली होती, नाराजीचं वातावरण होतं. त्यात ती जाहिरात आली, ज्या जाहिरातीमध्ये शिंदेचं कौतुक केलं गेलं होतं आणि फडणवीसांना दूर सारलं गेलं होतं. जी मात्र मनोज सर, फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की मागचा जो पहाटेचा शपथविधी होता तो शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता. शरद पवार अगोदर हो म्हणाले होते, ऐन वेळेस त्यांनी माघार घेतली. तर आत्ताची ह्या ज्या घटना घडामोडी घडतायत, अजित पवार हे राजभवनाकडे दाखल झालेले आहेत, तर ह्या सुद्धा घटना घडामोडींना शरद पवार यांची संमती आहे का, की त्यांच्या विरोधात ह्या नाही? घटना आता याला आपण आता जगदीश तपासून पाहिलं पाहिजे की एकीकडे इंग्रजी वृत्तवाहिनीला जी मुलाखत फडणवीसांनी दिली आणि त्यात पुन्हा एकदा तयारीनिशी बॉम्बस्फोट केले, त्यात त्यांनी शरद पवारांवर पूर्णपणे अटॅक केला होता. शरद पवारांनी त्याला काय उत्तर दिलं की मला गुगली कशी टाकता येते हे मला माहिती आहे, जर मी माघार घेतली असेल तर मग पहाटेचा शपथविधी कसा झाला हा त्यातला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला गेला होता. पण फडणवीसांची ही मुलाखत जी दिली गेली त्या पार्श्वभूमीवर जर आजच्या घडामोडी आपण तपासून पाहिल्या तर आपल्याला असं वाटतं की योग्य वेळ फडणवीसांनी मुलाखतीची साधली होती. कुठलाही मोठा राजकीय नेता हा केवळ आणि केवळ वेळ काळ पाहून मुलाखत देत असतो आणि त्यात आपले स्टेटमेंट करत असतो. त्यामुळे फडणवीसांच्या त्या स्टेटमेंटला जर आपण तपासून पाहिलं तर आता अजितदादा नाराज आहेत का, अस्वस्थ आहेत का, अजित पवारांना डावललं जात आहे का, तर तशा पद्धतीच्या बातम्या येतात. मग अजित पवार मैदानात उभे राहून छातीठोकपणे सांगतात की मी नॉट रिचेबल झालो, त्याची चर्चा सुरू होते. नॉट रिचेबल जेव्हा एखादा नेता होतो, शिंदे असतील, अजित पवार असतील, साहजिकच राजकीय बातम्या त्याच दिशेने उमटू लागतात, त्याच दिशेने त्या संदर्भात चर्चा होते. मग असं सगळं होत असताना आपण या गोष्टी नाकारू शकत नाही. राष्ट्रवादीच्या 30 ते 40 जण आमदार हे अजित पवारांसोबत असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार शपथ घेण्याची चर्चा असेही म्हणतायत. मग महाविकास आघाडीच्या राजकारणाचं काय होईल? संजय राऊत जे रोज पत्रकार परिषद घेऊन मुद्दे मांडत असतात, महाविकास आघाडीमध्ये अजित पवार आणि संजय राऊतांचाही वाद आपण पाहिलेला आहे. आदित्य ठाकरे महापालिकेवर मोर्चा काढतात फडणवीस आणि शिंदेच्या विरोधात, भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडतात. दुसरीकडे तेही यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडतात आणि कोविड काळाचा उल्लेख करतात. असं अगदी सामान्य माणसाला अत्यंत संभ्रमात टाकणारं महाराष्ट्राचं राजकारण सध्याच्या घडीला दिसतंय. जी मात्र मनोज सर, आता आपण ही राजभवनाची दृश्य पाहतोय, जोरदार हालचाली सुरू आहेत सध्या राजभवन परिसरामध्ये, अनेक गाड्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नेमकी गुगली कोण टाकतंय? आता फडणवीसांनी गुगली टाकली असं आपल्याला दिसतं, पण मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की शरद पवारांची या गोष्टीला संमती आहे का? शरद पवार रोखू शकले नाही का अजित पवारांच्या नाराजीला? जर एखादा महाविकास विरोधी पक्षातला एक मोठा गट जर राजभवनावर जर दाखल होत असेल तर निश्चितपणे काहीतरी वेगळं शिजतंय. या संदर्भात काही बैठका झाला असण्याची शक्यता आहे. मला पक्षाचा अध्यक्ष करा असं थेट म्हटलं नाही, पक्षात सक्रिय करा, संघटनेत सक्रिय करा, म्हणजे मला जबाबदारी पार पाडता येईल. पण अजितदादा पवारांसारखा एक नेता राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून पक्षाची भूमिका मांडत असताना, सरकारच्या विरोधात बोलत असताना तो सक्रिय नाही आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत असताना पक्षाची भूमिका मांडणं, रोज पत्रकार परिषदा घेणं, सरकारच्या विरोधात बोलत असताना शिंदे फडणवीस सुद्धा नाराज झाल्याची चर्चा ही कधी कुठे आपल्याला पाहायला मिळाली नाही. अजित पवार काहीही बोलले तरी ते आत्ताच्या घडीला आपण खपवून घेऊ, कारण अजित पवारांच्या गटाला प्राधान्य देणं आणि तो आपल्या सरकारसोबत येणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप श्रेष्ठींच्या ज्या काही बैठका दिल्लीमध्ये सुरू आहे त्या संदर्भात महाराष्ट्रावर जोरदार त्यांचं लक्ष आहे. अमित शहाचे दौरे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातले खूप वाढले आहेत.
मोदींचं लक्ष सातत्यानं असतं, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते सातत्यानं नागपूर, मुंबई, आणखी अन्य ठिकाणी जात असतात. अमित शहा सातत्यानं लक्ष ठेवून आहे. या सगळ्या जर गोष्टी आपण तपासून पाहिल्या आणि एक कडी दुसऱ्या कड़ीशी जर आपण जोडून पाहिली तर आपल्याला हे लक्षात येतं की राजकारण कोणत्या दिशेने चाललंय. आताच्या घडीला असा जनप्रवाह आहे किंवा वेगवेगळे सर्वे आहे की केवळ शिंदे आणि फडणवीस मिळून लोकसभेच्या जागा मोदींना शहांना अपेक्षित मिळून देऊ शकत नाही आणि त्यामुळे एक वेगळा गट हा महाविकास आघाडीतला घेतला पाहिजे, तो फोडला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी तपासून पाहून एक वेगळी व्यूहरचना केली गेली आहे. त्यामुळे आता राजभवनवर नेमकी काय तयारी आहे. एकीकडे सकाळच्या पहाटेचा शपथविधी झाला असताना आता दुपारचा शपथविधी होतो का, तर राजभवनमध्ये शपथविधीची तयारी सुरू असल्याचंही सांगितलं जातं. सर, एक राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या दृष्टीने एक प्रश्न घेऊया. जर हा संपूर्ण गट जर भाजपासोबत गेला, सत्तेमध्ये सहभागी झाला, तर शरद पवार यांच्या दृष्टीने कसं बघायचं हा प्रश्न आपण घेऊच. मात्र एक नेते बोलतात ते पाहूयात. मला असं वाटतं की हे सगळं चित्र आपण पाहत असताना एक मोठा भूकंप राज्याच्या राजकारणात आपल्याला म्हणजे येतोय, दिसतोय. कारण ह्या ज्या घटना घडामोडी सातत्यानं वेगानं घडतायत हे यातून आपल्याला सरळ अर्थबोध असा होतो की हे राजकीय भूकंप होण्याच्या दिशेनं घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आहेत. राजकीय भूकंप तेव्हा होईल जेव्हा अजित पवार पहाटेचा शपथविधी जसा झाला तसा दुपारचा शपथविधी घेताना दिसतील आणि त्यावेळेला काय नेमकी रचना केली गेली असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे समोर दिसतील आणि ती भूमिका नेमकी कोणती बजावतील अजित पवार. आणि मग जर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर मग फडणवीस राजीनामा देण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण 2 उपमुख्यमंत्री असू शकतात का आणि आताची ती व्यवस्था केली गेली असेल का. भुजबळ सुद्धा शपथ घेणार असं म्हटलं जातं. आता अजित पवारांच्या नेतृत्वात जर हा गट राजभवनमध्ये जाणार असेल तर मग भुजबळांचं काय. भुजबळ हे शरद पवारांचे पाठीराखे. सर, तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवतोय. आपण दृश्य पाहतोय, शिंदे गटातील शिवसेनेतील अनेक बडे नेते हे राजभवनाकडे जात आहेत. मुख्यमंत्री आपल्याला दृश्यात दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच अन्यही नेते हे आपल्याला दिसत आहेत. सर्व शिवसेनेचे बडे नेते आता हे राजभवनाकडे दाखल होत आहेत. त्यामुळे मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर आपल्याला या दृश्यात दिसत आहेत. अनेक बडे नेते हे राजभवनाकडे दाखल होत आहेत. काही वेळापूर्वी आपण ही बातमी चालवली होती, मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनात दाखल होतील आणि आता आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनाकडे दाखल झालेले आहेत. सोबतच त्यांच्या गाडीत दीपक केसरकर आणि अन्यही नेते दिसत आहेत. त्यामुळं आता राजभवनाच्या परिसरात जोरदार हालचाली सुरू झाल्या. दादा भुसे दिसत आहेत आपल्याला या दृश्यात. अनेक शिवसेनेचे बडे नेते हे आता राजभवनाकडे दाखल झालेत. भरत गोगावले सुद्धा आपल्याला दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे राजभवनात दाखल झाले. अत्यंत लोकशाहीवर एक अत्यंत महत्वाची बातमी आपण दृश्य पाहतोय. लोकशाही मराठीवर राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राजभवनात दाखल होण्याची बातमी पुढे येत होती. मुख्यमंत्री शिंदे अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. छगन भुजबळ सुद्धा आणि प्रफुल्ल पटेलही राजभवनवर दाखल झालेले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेण्याची शक्यता आहे. राजभवनवर शपथविधीसाठी जोरदार हालचाली सुरू आहे. पहाटेच्या शपथविधीची पुन्हा एकदा आठवण व्हावी अशाच प्रकारच्या घडामोडी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्यासोबत नेमकं कोण आहे आणि कोण नेते त्यांना पाठिंबा देणार आहे हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अजित पवारांचे पाठीराखे आमदार धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर हालचाली झाल्या होत्या. धनंजय मुंडे त्यावेळी उपस्थित नव्हते, पण अजित दादांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले काही आमदार त्यांच्या बंगल्यावर होते आणि त्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते. त्यांचा बंगला हा मंत्रालयाच्या समोर होता. पण आता त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायला लागतात. कारण कोण त्यांचे समर्थक, कोण पाठीराखे, कोण शरद पवारांचं ऐकत नाही. आताच्या घडीला अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. छगन भुजबळ शपथ घेणार ही सूत्रांची माहिती आहे. जर असं असेल तर त्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या नेतृत्वात बोलावलेल्या बैठकीला खूप मोठा अर्थ प्राप्त होतो. तो असा की मागच्या शपथविधीची कल्पना सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना नव्हती, पण आताच्या सर्व घडामोडीची माहिती ही पटेल आणि सुप्रिया सुळे यांना निश्चितपणे असणार. कारण या बैठकीनंतर ताबडतोब ते राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. 8 ते 9 आमदार शपथ घेण्याची शक्यता ही वर्तवली जाते. जवळपास 25हून अधिक आमदारांचं अजित पवार यांना समर्थन असल्याची बातमी सुद्धा पुढे येते. अजित पवार यांच्यासह समर्थक आमदार यांचा मंत्रिपदासाठी
चा शपथविधीचा सोहळा सुद्धा पार पडू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादीत भाजपाना हा मोठा बॉम्बस्फोट घडवलेला आहे. आताच्या घडीला उद्धव ठाकरे मातोश्रीवर काय करतात, त्यांची भूमिका काय, संजय राऊत काय बोलणार, आणि दुसरीकडे काँग्रेसला अंधारात ठेवून राष्ट्रवादीनं हा निर्णय घेतला का, विरोधी पक्ष नेता हा थेट सरकारमध्ये सामील होण्यासाठीची तयारी करत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष गाफील होते का, हे सगळेच मुद्दे आहेत. 30 ते 40 आमदारांचा दादांना पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. इतकेच आमदार मागच्या वेळी सुद्धा शरद पवारांच्या उपस्थितीत होते. उदय सामंत, शंभूराज देसाई हे सगळेच शिंदे गटाचे आमदार, हे त्यांच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री हे राजभवनमध्ये दाखल झालेले आहे. उदय सामंत, शिंदे असे आणि शंभूराज देसाई अशी नावं पुढे आलेली आहेत. आता शिंदे फडणवीस राजभवनात दाखल झालेले आहे. शिंदे फडणवीस राजभवनात दाखल झाल्यानंतर अजित पवार हे कशासाठी राजभवनात गेले हेही आपल्याला आता कळू शकेल. एक नवा आकडा आलाय अजित पवारांच्या संदर्भातला. 36 आमदार हे अजित पवारांच्या समर्थनार्थ आहे आणि हे सर्वच्या सर्व राजभवनामध्ये दाखल झाल्याची माहिती पडते. मग इतके आमदार हे रोखू शकले नाही का? शरद पवारांना या संदर्भात काहीच माहिती नव्हती का? राजभवनात शपथविधीची तयारी ही कुणासाठी सुरू आहे? ती अजित पवारांसाठी सुरू असल्याची कुणकुण ही घटक पक्षांना आणि शरद पवारांना लागली नव्हती का? हे सगळेच प्रश्न आहे. पण शरद पवार यांना याची कल्पना पुरती असेल आणि शरद पवारांना याची कल्पना असून मग त्यांनी ही कल्पना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दिली नाही का? अशा सगळ्याच बेभरवशाच्या राजकारणावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही वेगानं पलटताना आपल्याला पाहायला मिळते. आशिष शेलार हे दृश्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत, धनंजय मुंडे दिसत आहेत, असे काही महत्वाचे नेते हे राजभवनात दाखल झाले आहेत. राजभवनात पुन्हा एकदा नव्या शपथविधीची तयारी सुरू आहे. तरी आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. शिवसेनेचे जवळपास 5 मंत्री हे राजभवनात दाखल झाले. सोबतच राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याची माहिती समोर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजभवनात शपथविधीची तयारी सुरू असल्याची सुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून माहिती समोर येते. त्यामुळे पुढच्या काही तासात राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणं ही घडण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.